भाजप आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। खंडोजी खोपडेच्या भूमिकेत याल तर याद राखा मला राजा राऊत म्हणतात असा इशारा राऊतांनी जरांगे पाटलांनी दिलाय। त्याला जरांगे पाटील यांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय। बघूया एक रिपोर्ट। राजेंद्र राऊत जरांगेंमध्ये खडाजंगी। राऊतांचं जरांगेंना ओपन चॅलेंज। नव्या वादाला तोंड फुटणार। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये सध्या नवा सामना रंगलाय। खंडोजी खोपडेंच्या भूमिकेत जाऊ नका असं ओपन चॅलेंज भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना दिलंय। यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलाय। राजा राऊत म्हणतात माझं डोकं फिरवू नका अशा शब्दात राऊतांनी जरांगेंना सुनावलंय। जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणारं घराणं आहे। आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करून या राजा राऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही, एवढेच हात जोडून विनंती करतो। राजेंद्र राऊतांच्या या आक्रमक भूमिकेनंतर जरांगे पाटलांनी हे जशास तसं उत्तर दिलंय। राजेंद्र राऊत तुम्ही फितुरांच्या यादीत जाऊ नका, तुमचं चॅलेंज मी स्वीकारलं म्हणत जरांगेंनी आरपारच्या लढाईचे संकेत दिले। आज मराठ्यांचे तुम्ही रक्ताचे पाठ व्हायला लागला देऊन कोणीच ऐकून बघूया तू वेळ तर येऊ दे। मग तो 2,000-2,500 कोणते गुंड आहेत ना त्यांचे चेहरे बी मराठ्याला बघायचे त्याला। तुला वेळ आल्यावर कळत तू किती चिखलात फसला ते देवेंद्र फडणवीस ऐकून। तू ही भाषा मराठा आरक्षण देण्यासाठी जर वापरली असते ना मराठी तुला आता पुऱ्या जिल्ह्याने नाचत राहिले ते डोक्यावर घेऊन। बार्शी तालुक्यातून शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी अंतरवालीत जरांगे पाटलांची भेट घेतली। जरांगेने त्यांच्यासोबत चर्चाही केली आहे। राजेंद्र राऊतांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला। त्यामुळे येत्या काळात या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।